विचार रूपाने आशीर्वाद प्राप्त करतील। प्रेमाने बोला। सात संघाची प्रेमाने बोला। निरंकारची सगळ्यांनी जयघोष मध्ये साध्या। बोल सद्गुरु बाबा हरदेव सिंहजी महाराज की जय। सात संघजी आग लगे आकाश में जर्जर गिरे अंगार, संत न होते जगत में तो जल मरता संसार। सासंगजी आता काही वेळापूर्वी महात्मांचे विचार ऐकत होतो। परमपूज्य आदरणीय दत्ता लांडगेजी सासंगजी खूप जवळून आम्ही त्यांना ओळखतोय। एक परिसंवाद होता सासंगजी आमच्या कॉलेजमध्ये, दास कॉलेजमध्ये शिकवायला आहे। एमपीसी यूपीसी तुम्हाला माहिती आहे, क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 एसीपी, डीवायएसपी, डेप्युटी कलेक्टर आणि या सगळ्या विद्यार्थ्यांचा आणि प्रोफेसरचा आमचा एक परिसंवाद होता। त्यावेळेला चाललं होतं, आम्ही प्रश्न विचारतो विद्यार्थ्यांना की तुम्ही ऑफिसर झाल्यानंतर या पद्धतीचं काम करता का, समाज घडवण्याचं काम करता का। हा परिसंवादाचा विषय होता। प्रत्येक प्रोफेसर आणि जे जे ऑफिसरच्या त्या लेवलचे मुलं ते पुढे येऊन बोलत होते, सांगत होते आम्ही ऑफिसर झाल्यानंतर या फील्डमध्ये लकीना पॅटर्न, अरुण भाटिया पॅटर्न आम्ही आणू आणि समाज या पद्धतीने करू। सासंगजी जेव्हा दासचा नंबर आला तेव्हा दास सहज विचार करू लागला की आता निरंकारी बाबाजीच्या सत्संगमध्ये दास तर जातोय, पण आता बोलायचं तर आहे, बोलायचं डेअरिंग। बाबाजीच्या मनामध्ये बाबाजीचा एक चेहरा आठवला आणि नामस्मरण केलं, बाबाजी बख्श लेना, आता थोडंसं काहीतरी बोलायचं पण तुझ्याबद्दलच बोलायचं आहे। सासंगजी जेव्हा सेमिनार असं चालू होता, परिसंवाद चालू होता, त्या पिरियडमध्ये सहज गेलं, तुम्ही समाज घडवताय, सगळ्या गोष्टी करताय, तुम्हाला माणूस घडवायचा आहे, एक वेगळं काहीतरी करायचं आहे, पण माणूस घडवण्यासाठी काय करायला पाहिजे। प्रत्येक जण काहीतरी सांगत होता की आम्ही ह्या पद्धतीने करू, या पद्धतीने माणसाचा एन्काउंटर करू। अतिशय 17-18 गुन्ह्याच्या पुढे गेला तर एखादा तडीपार गुन्हेगार असेल त्याचं एन्काउंटर करू। आता तुमच्या समोर एक उदाहरण होतं दत्ता लांडगेजी। आता हा तडीपार गुंड याचा एन्काउंटर केला असता तरी हा संत झाला असता का? सासंगची साधी गोष्ट आहे, हा इथं आला आणि इथं माणूस बनला, मग गुन्हेगाराला माणूस बनवण्याची फॅक्टरी माझा निरंकारी बाबाजी काढतोय। दास सरळ शब्दात त्यांना सांगितलं की बाबा या ठिकाणी तुम्ही पाठवा गुन्हेगारांना, एखादा एक श्रद्धेचा नमस्कार घडवा, एक आध्यात्मिक संस्काराची फळी त्या येरवडा जेल असू दे वेगळ्या जेलमध्ये करा, सेमिनार करा, परिवर्तन होण्याची शक्यता 100% आहे। त्यांच्या मनामध्ये कुठेतरी जाणवेल, नक्की जाणवेल आपण काहीतरी चूक केलेलं आहे। राहिलेलं आयुष्य आपण नक्की सत्कर्माला तरी त्या ठिकाणी तरी लावू। सासंगजी म्हणतात की आदमी की शक्ल से अब डर रहा है आदमी, आदमी को लूट कर घर भर रहा है आदमी, मारता है आदमी, मर रहा है आदमी, समझ में नहीं आता क्या कर रहा है आदमी। दास त्याच्याच बद्दल एक उदाहरण सांगतो सासंगजी। 26/11ची एक घटना आठवते, तुम्हालाही माहिती आहे, दासलाही माहिती आहे। त्या घटनेचं मी उहापोह किंवा चर्चा करणार नाही। सासंगजी ती एक अवस्था आहे जे 17, 18, 19 वर्षाची मुलं येतात काय या ठिकाणी येऊन आपल्याला शेकडो लोकांना जनावर मारावशी मारतात काय, आपण हळहळतो, थोड्या वेळासाठी आपण निघून जातो, विचार पण करणं सोडून जातो, असेच पुढे बॉम्बस्फोट होतात, पुन्हा हळहळतो, पुन्हा विचार करणं सोडून जातो। पण तो विचार करत असताना त्याच्या मुळापर्यंत जाऊन विचार करा। 18-19 वर्षाच्या मुलाला त्या पद्धतीचे संस्कार सासंगजी दिले गेले, त्याला सांगितलं गेलं की अरे तू हिंदुस्थानामध्ये जा, त्या ठिकाणी त्या लोकांना ह्या पद्धतीने मार म्हणजे तुला जन्नत मध्ये स्थान मिळेल। जन्नतची भाषा अशा अतिरेक्याने करावी याचं दुर्दैव आणखी काय असू शकेल। सासंगजी बाबाजी पुन्हा पुन्हा ते सांगा, कुछ भी बनो मुबारक है लेकिन पहले इंसान बनो। आणि बाबाजीचे त्या इंसान बनायला कुठेतरी गालबोट हे लोक लावतायत, कारण एकच आहे की आध्यात्मिक संस्कार त्यांच्याकडे नाही आहेत। संस्कार आहेत वेगळ्या पद्धतीचे संस्कार त्याच्यावर दिले गेले, त्या पद्धतीने तो अतिरेकी म्हणून उपजला गेला। एक 18-19 वर्षाची मुलं। एकदा दास एका घरी गेला होता सासंगजी, एक छोटासा मुलगा होता, त्याच्या हातामध्ये एक डुप्लिकेट बंदूक होतं, तो असा डिशुम 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 असं करत होता, प्रत्येकाला मारल्याची ऍक्शन करत होता। सासंगजी आज फक्त ऍक्शन करत होता, उद्या गोळ्या झाडल्याशिवाय राहणार नाही। आपण त्याच्या हातात आता प्लॅस्टिकची बंदूक दिलाय, उद्या खरोखर तो AK-47 घेऊन चौकामध्ये येऊन कोणाला जर गोळीनी उडवलं तेव्हा मात्र तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। आज तुम्ही कौतुकाने पाहता त्या मुलाकडे, अरे मस्त हा सुंदर खेळतो, बघा तो गोळी झाडल्याची ऍक्शन कसं करतो। सासंगजी आपण मुलाच्या हातात काय द्यावं हे पण आई वडिलांनी विचार करायला हवं। आज त्यांच्या हातात अवतारवाणीचं एखादं पुस्तक असायला हवं, हरिपाठाचं एखादं पुस्तक असायला हवं, त्याला हरिपाठ म्हणायला सांगा। अवस्था खूप वाईट आहे सासंगजी। कॉलेजमध्ये दास आहे, विचारतो, एक मुलं संवाद चालू होती, ए नाम्या इकडे, विचारलं जाऊन कोण आहे नाम्या। नाम्या त्या मुलाचं नाव नव्हतं, त्या मित्राचंही नाव नव्हतं, त्याच्या वडिलाचं नाव होतं नामदेव, आणि वडिलाच्या नावाने मुलं एकमेकाला बोलतो, ए नाम्या इकडे। ही अवस्था आहे। मुलं आज फादर हिटलर राहून आई वडिलाला म्हणू लागली सासंगजी।
आपण कुठेतरी जागा व्हा. हे आध्यात्मिक संस्काराची गरज आहे. निरंकारी बाबाजी आज आध्यात्मिक संस्कार देत आहेत. बाल सत्संग असेल, रेग्युलर सत्संग असेल, युथ सत्संग असेल, इंग्लिश मीडियम सत्संग असेल, त्या माध्यमातून निरंकारी बाबाजी आज हलवून जागा करतात. अरे जागा व्हा. उद्या कुठेतरी हेच 18-19 वर्षाचं एक छोटस बाळ उद्या कुठेतरी येऊन दहशतवादी होईल आणि सगळ्या जगाचा नायनाट करायला, कुठेतरी काळीमा फासायला, काळ लागायला, काळबोट लागायला कुठेतरी हा कारणीभूत होईल. जागा व्हा असं बाबाजी पुन्हा पुन्हा सांगतात. ही एक घटना झाली, ही एक घटक झाली. त्याच्यात आपण किती बोध घेतो हे खूप महत्वाचं आहे. सत्संगाची तुम्ही येता पण तुमची मुलं मात्र घरी असतात. मुलं सिरियल पाहतात. आता बरेच स्टार प्रवाहावरची सिरियल आहे, मन उदान वाऱ्याचं असू दे किंवा आणखीन कोणते असू दे. सत्संगाचे घेण्यासारखं काय हो याच्यामध्ये? एखाद्या विद्यार्थ्याला विचारतो कुठल्या पौराणिक मालिका बघतोस? अजिबात बघत नाही. आम्ही एकदा आम्हाला एक सवय आहे रजिस्टर चेक करायची. एकदा कॉलेजमध्ये गेलो तर सगळ्याचे रजिस्टर एकत्र केले आणि चेक केले. पहिला पेज प्रत्येकाचं बघत गेलो. सत्संगाची पहिल्या पेजवर प्रत्येकाचं एक शेअर होतं, प्रत्येकाचं फिल्मीचे एखादे डायलॉग होते, पण कुठल्या एका संतांचं वचन मात्र कुणी नव्हतं. महात्मा फुलेंनी मुलीसाठी शाळा काढली, ज्यांनी शेण खाल्लं, सगळं शेण मारलं त्यांच्या चेहऱ्यावरती आणि त्या लोकांना आपण विसरून गेलो. एखाद्या महात्मा फुलेंचं वचन, एखाद्या सावित्रीबाईचं वचन, एखाद्या छत्रपती शिवाजी महाराजांचं वचन, एखाद्या संत तुकाराम महाराजांचं वचन हे कुणालाही आठवत नाही. पालकांना पण याची गरज वाटत नाही. कधी आपण आपल्या मुलाची किंवा मुलीची एखादी वही बघावी, वहीमध्ये आपलं पोरग काय पराक्रम केलं हे पाहावं. ही अवस्था आहे, ही अवस्था आहे सत्संगाची. जितकं दुर्लक्षित करू तेवढं कुठेतरी हा विस्फोट होतो. म्हणतात परवा जपानला सुनामी आली. जिथं जिथं लक्षात घ्या भूकंप होता त्या ठिकाणी त्या खाली भूकंपाचा नाभी केंद्र असतो. त्याच पद्धतीने सत्संगाची ज्या ज्या ठिकाणी दंगली उसळल्या, आज जगामध्ये सर्वाधिक दंगली भारतामध्ये, हिंदुस्थानामध्ये उसळल्या आणि सर्वाधिक संत महापुरुष सुद्धा जन्माला हिंदुस्थानामध्ये आल्या. म्हणतात ना जगामध्ये सर्वाधिक दंगलीमध्ये महाराष्ट्राचा, मुंबईचा क्रमांक आहे. जाती जातीमध्ये तेढ निर्माण झाला. निरंकारी बाबाईचा तो दिव्य संदेश तुम्हाला माहिती असेल. अरे आदमी से नफरत करता है आदमी, मालिक ने कब ये सिखाया है? आदमी से नफरत करता है आदमी, मालिक ने कब ये सिखाया है? कोई बना हिंदू, कोई बना मुसलमान, अरे खुदा ने तो सिर्फ इंसान बनाया है, इंसान बनाया है. मालिक सांगतोय फक्त माणूस बनवलेला आहे. तरी सुद्धा आपण कुठे ना कुठे घाबरत राहतो. या गोष्टीतून जागा व्हा. आणि दुसरा एक अभ्यासाचा विषय जातात अजून एक घटना 2 मिनिटाचा वेळ घेतो, सांगतो. सत्संगाची ही अवस्था म्हणते, सांगण्याचा मौका आलेला आहे. सत्संगाची जगामध्ये सर्वाधिक वृद्धाश्रम भारतात आहेत. भारतात सर्वाधिक वृद्धाश्रम आपल्या महाराष्ट्रात आहेत. दुर्दैव तुमचं आणि आमचं सर्वाधिक वृद्धाश्रम महाराष्ट्रामध्ये आमच्या पुणे जिल्ह्यात आहेत. महात्मा सांगत होती संतांची भूमी देहूगाव आणि आळंदी यांची भूमी, संतांची भूमी, या ठिकाणी सर्वाधिक वृद्धाश्रम आहेत. जाता जाता सांगेल आमचा ग्रुप, कॉलेजच्या मुला मुलींचा ग्रुप घेऊन जेव्हा त्या वृद्धाश्रम मातोश्री नावाच्या गेला, त्या ठिकाणी एक अवस्था अतिशय वाईट होते. एक आजोबा आजी बसलेले होते. आम्ही त्यांना काही प्रश्न विचारत होतो. आजोबा तुम्ही या ठिकाणी कसे आलात? आमचा पहिला प्रश्न होता, बघा प्रत्येकाने तुम्हीही लक्ष द्या, आपली मुलं असं तरी करणार नाहीत ना, म्हणून कुठेतरी बाल सत्संग मध्ये बाळांना आणा आणि तुम्ही उद्याचं कुठेतरी ते पिलर बनून राहू दे. सत्संगाची जेव्हा त्या आजोबांना विचारलं की तुम्ही कसा आला, त्यांच्या डोळ्याच्या कळा ओलावल्या सत्संगाची. कारण अवस्था एकच होती, कारण तिथं येणारे काही चांगल्या अवस्थेतून येणार नाहीत. त्यांनी सांगितलं की माझा मुलगा इंजिनियर होता. म्हणजे बघा, शिकला खूप, म्हणजे सुशिक्षित असला म्हणून चालत नाही, तो सुसंस्कारित असणं गरजेचं आहे. सत्संगाची इंजिनियर मुलगा होता आणि फ्लॅटचं इंटेरियर डेकोरेशन करायचं होतं, फर्निचर करायचं होतं. म्हणून तो बाबांना म्हणाला, बाबा मी बायकोकडे जाऊन राहतो, आता तुम्ही कुठे राहणार? मग आई बाबांना म्हणाला, तुम्ही असं एका आश्रमामध्ये तुमचा प्रवेश करून घेतो. आई बाबांना काही माहिती नव्हतं की हा कोणत्या आश्रमामध्ये प्रवेश करून देणार आहे. सत्संगाची थोड्या वेळाने ऍडमिशन घेतलं आणि त्याला ठेवलं. ते वृद्धाश्रम नावाचं गोंडस नाव होतं वृद्धाश्रम. त्या वृद्धाश्रमामध्ये त्यांना ठेवलं. सत्संगाची त्यांनी सांगितलं की 1-2 महिन्यामध्ये फर्निचर झाल्यानंतर बाबा आई तुम्ही या घरी परत फ्लॅट मध्ये. आणि 1-2 महिन्यासाठी ऍडमिशन घेतलं. त्यांना काही वाटलं, बाबा काही प्रॉब्लेम नाहीये, 1-2 महिन्याने आम्ही परत येऊ, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि पुढे काही दिवसांनी दिवाळी होती. सत्संगाची त्यांनी 1-1.5-2 महिने गेला, 3-4 महिने गेले दिवाळीसाठी. ते आई वडील वाट बघतायत, आता मुलगा आपल्याला घेऊन जाण्यासाठी येईल. सत्संगाचे मातोश्री वृद्धाश्रमामध्ये एक अशी अवस्था, पर डे 10 रुपये असतात. पर डे 10 रुपये असतात की काही तिथं काम केलं तर त्यांना ते 10 रुपये देतात. असे काही माया त्यांच्याकडे जमा झाले होते. आपल्या मुलाला आवडत होतं म्हणून त्यांनी बेसनचे लाडू बनवले होते सत्संगाची. आता दिवाळीचा पिरियड होता, 2-3 महिने झाल्यानंतर दिवाळीचा पिरियड होता, म्हणून बस बेसनचे लाडू भरून ते आई वडील वाट बघतायत, आमचा मुलगा येईल. 3.5-4 महिने झाले मुलाचं वाट बघतायत, मुलगा काही आला नाही. दिवाळी होऊन गेली, आई बाबा अजूनही वाट बघतायत, माझा मुलगा येईल, मला घेऊन जाईल. आज 4 वर्ष झाले सत्संगाची. प्रत्येक दिवाळीला ते दोघंही आई बाबा त्या मुलाचं वाट बघतायत की ह्या दिवाळीला ते मला घेऊन जातील, त्या दिवाळीला मला घेऊन जातील. आई वडील वृद्धाश्रम मध्येच राहिले. मुलगा आणि ते सूनबाई इकडे संसार करू लागले. काही कालावधी त्यांना नातूही झाला. नातवाचा चेहरा नाही, मुलाचा चेहरा नाही, सूनबाईचं प्रेम नाही, मुलीचं प्रेम नाही. ह्या सगळ्या घटना घडत गेल्या. असे कितीतरी आई वडील आपल्या
आपल्या तुमच्यामध्ये असतील सत्संगजी, कुठेतरी जागे व्हा. कळकळीची करबद्ध प्रार्थना आहे की अवस्था कुठेतरी होते. निरंकारी बाबाजी तुमच्या चरणावरती सांगतात, प्रत्येक वेळेला सांगतात, जागे व्हा, कुछ भी बनो मुबारक लेकिन पहिले इंसान बनो. प्रत्येक वेळा सांगतात. एक श्रद्धेचा नमस्कार निरंकारी बाबाजीच्या चरणावर व्हा. या सगळ्या घटना घडल्या ते निघून जातील. बाल सत्संगला मुलं आणा, युथ सत्संग आहे, इंग्लिश मिडियम सत्संगला मुलं आणा, आणि तुमची मुलं जर निरंकारी बाबाजीच्या सत्संगमध्ये आले तर मात्र तुम्हाला घाबरायची गरज नाही, कारण म्हातारपणाची काठी हमखास ते देतील. सत्संगाचे जाता जाता ते साकीजी म्हणत होते. साकीजी म्हणतात, एक श्रद्धेचा नमस्कार केल्यानंतर काय अवस्था होते. किसी भगत का सर झुका हुआ है देख नहीं सकता, किसी भगत का सर झुका हुआ है देख नहीं सकता, किसी मायूस का सर झुका हुआ है देख नहीं सकता. इसके सीने में माँ का दिल है साकी, इसके सीने में माँ का दिल है साकी. ये किसी बच्चे को रोते हुए देख नहीं सकता, ये किसी बच्चे के रोते हुए देख नहीं सकता. वाह. सत्संग जी प्रेमाने बोला. ए